दुपारच्या सत्रात सगळ्यांचे परत स्वागत। आपला आतापर्यंतचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला आहे। त्याच्यावर पंचपक्वान्न आपण खाल्लीत आणि केकचाही आस्वाद घेतला आहे आणि पुढच्या कार्यक्रमाची सगळ्यांना उत्सुकता आहे। तर मी माननीय सरांची ज्याची आपण वाट पाहत आहोत आतुरतेने, तो क्षण आला आहे आणि मी माननीय सरांना आवाहन करते की त्यांनी त्यांची स्पीच द्यावे। आवाज क्लिअर येतोय सर्वांना? आवाज येतोय ना? दिसतोय व्यवस्थित सर्वांना? उपस्थित सर्व ज्येष्ठ, आलेली सर्व पाहुणे मंडळी आणि आपल्या दीप्टेक परिवारातील सर्व सदस्य म्हणजे पुरुष आणि महिला, तर आपण या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो। म्हणजे आपलं ठरलेलं होतं पहिलं की आपण जून महिन्यामध्ये एक मीट घेऊया आणि त्याचं लोकेशन ठरवूया। म्हणजे आपलं ठरलेलं होतं की पुणे हे लोकेशन बेस्ट आहे सर्वांसाठी, कनेक्टिव्हिटी चांगली येण्या जाण्यासाठी पण। म्हणजे इकडचे आपलं सातारा, सांगली, कोल्हापूर ती साईड असेल किंवा नाशिक, मुंबई आणि पुण्यातली मंडळी असणारच लोकल। त्यानंतर संभाजीनगर पण झालं। हां, थोडंसं येण्यासाठी अडचण येते, वर्धा, नागपूर, तरी पण आपले गजानन सर वगैरे आलेले आज इथे। येण्यासाठी अडचण असते त्या साईडने, पण हे पुणे लोकेशन आहे, सेंट्रल लोकेशन आहे, प्रत्येकजण या ठिकाणी येऊ शकतो। जुलै महिन्यामध्ये काही कारणांमुळे आपल्याला जमलं नाही आणि भीती वाटत होती पावसाची, की पाऊस येतो की काय, बाहेरची मंडळी येणार, त्यांना पण त्रास होणार। आणि त्यानंतर आपले ज्येष्ठ जे आहेत पांडुरंग सर, हे पण पारायणाला बसणार। त्यानंतर तुकाराम सर आहे, त्यांची पण अडचण होती की हे मीट थोडंसं जुलैमध्ये झालं पाहिजे। म्हणजे अनेक जणांच्या अडचणी समजून आपण एक तारीख फिक्स केलेली होती 20 जुलै आणि तसं नियोजनही झालं। आणि नियोजन करण्यासाठी जो हातभार लागलेला आहे आपल्या दीपटेक परिवारामध्ये, तो म्हणजे भूषण सर आणि मोहन सर यांचा। कारण की हे नियोजन करणं सोपं नसतं। जसं कोणीतरी म्हटलं होतं, मला आठवत नाही, आपल्या भाषणामध्येच, पुढाकार घेणारी व्यक्ती पाहिजे। तो ती पुढाकार घेणारी व्यक्ती जर असेल तर तो कार्यक्रम चांगल्यारीत्या पार पडतो। करायचं तर प्रत्येकजण म्हणतो की मीट झालं पाहिजे, पण त्याचं आयोजन कोणी करायचं? जसं ही हॉटेल याची निवड करायची, जेवणाचे मेनू असणार किंवा बाहेरची जी मंडळी येणार आहे ती कशी येणार, कुठे थांबणार, आणि त्यांना हे हॉटेल कसं असतं ना की हे बघा नवीन आहे मंडळी, आपण पण इथे आलेलो आहे, आपण ग्रामीण भागातूनच आहे, प्रत्येकालाच GPS म्हणतो आपण, ते हँडल करता येत नाही की लोकेशन बघायचं आणि त्या जागेवरती येऊन पोहोचायचं। जसं आमचे ऋषी भाऊजे, ते चॅम्पियन आहे, मोबाईल रिपेअर करता, सर्व गोष्टी माहिती, तरी त्यांचा कॉल आला की हॉटेलच सापडत नाही आहे। मग शेवटी आधी सरांनी कॉन्टॅक्ट केला त्यांना आणि सांगितलं की हॉटेल या ठिकाणी तुम्ही या। म्हणजे अशा अनेक अडचणी येत असतात आणि मी खरं सांगेल की नियोजन जे आहे ते खूप छान पद्धतीने केलेलं आहे आणि हातभार आपले भूषण सर, मोहन सर, त्यानंतर सुवर्णा मॅडम असतील किंवा आपले पुणे शहरातील जे मंडळी असतील, त्यांचा खूप मोठा हातभार आहे या कार्यक्रमासाठी। आणि हे जे स्नेह मेळावा, स्टॉक मार्केटकडे आपण नंतर येऊ, थोड्या आपण आपसाबद्दल गोष्टी बोलूया ज्या पाहिजे पहिले, नंतर मग स्टॉक मार्केट आलं। तर हा स्नेह मेळावा म्हणजे कसं, आपण अनेक भागांतून आलेले, कोणी कोणत्या सांगली जिल्ह्याचं, कोणी सोलापूर जिल्ह्याचं, कोणी नाशिक, संभाजीनगर, वर्धा, एवढी लांबून मंडळ येत आहे, ती अशीच येत नाही आहे। काहीतरी आपुलकी असणारे त्यामुळे तिथे जमा होतोय, असं प्रत्येक जण नाही जमा होऊ शकत। मला सांगा, आपण एवढे जण आलेलो इथे, आपण घरी झोपलेलो आहे का? सांगा बरं, आपण फ्री असतो का? नाही, काहीतरी काम आहेच ना। प्रत्येक जण व्यस्त असतो कामामध्ये, पण त्या कामातून आपण वेळ काढतोय एक दिवसांचा। हा एक दिवसांचा वेळ नाहीये, कालचा दिवस पकडा आणि उद्याचा दिवस पण पकडा, कारण की लांबून यायचं म्हटल्यावरती एक दिवस जातो येण्यासाठी, आजचा हा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम, आणि काही जण पुन्हा आज थांबावं लागेल कारण की रात्रीचा प्रवास पण करता येणार नाही, त्यामुळे ते जाणार उद्याच्या दिवशी। 3 दिवस मोडले जातात आणि आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये कोणालाच वेळ नाही आहे, पण वेळात वेळ काढून आला तुम्ही सर्वजण, हे कमालीचं आहे। कारण की मी पण म्हणतोय बघा की माझ्या घराचं काम चाललेलं आहे, मला पण वेळ मिळत नाही आहे, पण भेटायचं म्हटल्यावरती माणूस आपोआप वेळ काढतोच। आता आपल्या परिवारातील दुसऱ्या व्यक्ती आलेल्या नाही आहे, त्यांची अनेक कारणं असू शकतात।
आपल्याला म्हणजे असं म्हणायचं नाही की ते आले नाही, त्यांना आपल्याबद्दल प्रेमच नाही, असं पण नाही आहे. काही इच्छा असेल त्यांची, पण वेगळी कारणं असू शकतात की ते या ठिकाणी आज हजर नाही आहे. पण तुम्ही सर्वजण आज इथे उपस्थित झालेला खूप मोठा आनंद आहे. आणि कोण कुठला माणूस इथे एकत्र येतोय आणि हे वेगळं नातं या ठिकाणी तयार होत आहे. तुम्ही बघा, महिला सदस्य असतील ज्या 7-8 महिन्यांपूर्वी ओळख पण नव्हती कोणाची, आणि आज एक दुसऱ्यांना फोन करतात, बोलतात. बाकीच्या गोष्टी पण असतील त्या या ठिकाणी आता शेअर करत असतील. आपले बाकीची मंडळी पण असतील, एकमेकांना कॉल करतात. शेअर मार्केट तर सोडा, पण बाकीच्या गोष्टी आहे त्या पण शेअर करत असतील. तर ह्या गोष्टी शेअर होणं खूप गरजेचं असतं आणि त्यालाच खरं म्हणतात माणुसकी. अशी माणुसकी नको आहे, फक्त गरजेच्या वेळी ती कामी पडायला पाहिजे. म्हणजे माझं काम आहे तेव्हाच मी त्या गोष्टीला त्या व्यक्तीला कॉल करणार असं नाही. बाकीचे आपले विचार जे असतात त्यांची पण देवाणघेवाण नक्कीच झाली पाहिजे. त्याला म्हणतात खरी माणुसकी. नाहीतर आपण मतलबासाठी कोणती गोष्ट करायची, याला महत्त्वच नाही आहे. मग फायदा ते आपण आपल्या फायद्यासाठी करतोय ना, मग ते व्हायला नको आहे. त्यामुळंच हा स्नेह मेळावा आयोजित केला जात असतो. आपली आपुलकीची माणसं जी असतात ना, ती एकत्रित येतात आणि पूर्ण वेळ घालवतात. जसं आपण सकाळी 9:30 वाजेपासून इथं आलेलो आहे, तर आपण आता 4:30-5 पर्यंत या ठिकाणी थांबणार, पूर्ण वेळ सोबत घालवतोय. माझ्या मते या आठवणी पुढच्या, आता आपण तर भेटणारच आहे तसं नाही, तर तुम्ही म्हणणार की आता पुढे भेटी होणारच नाही आपल्या, पण या आठवणी कायमच्या राहणार आहे आपल्या, बरोबर की नाही? पुढचे 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही म्हणणार आम्ही पुण्यामध्ये जमा झालो होतो, एकत्र गप्पा मारल्या, जेवणाचा स्वाद पण घेतला, नवीन नवीन आयटम जे आहे ते बघायला मिळतात. जसं सुगंधा थाळीमध्ये गेलो होतो ना, मागच्या वेळेला मनीषा मॅडम पण होत्या, वैशाली मॅडम पण होत्या. हां, म्हणजे इतके आयटम होते त्या सुगंधा थाळीमध्ये, ते नावच वाटत नाही. काय विचारावं लागायचं या आयटमचं नाव काय. जसं आता ते एक होतं ना तिथे आयटम, कोणता तो मॅडम? स्प्रिंग रोल. मी त्याला समोसाच म्हणतोय. आमचे भीमराव सर पण भेटले आता, म्हणे हा आयटम. म्हटलं समोसाच, आपल्याला दिसतंय ना समोसासारखं, मग त्याला समोसाच म्हणायचं. अशी अनेक पदार्थ त्या हॉटेलमध्ये होते, त्यांचा पण स्वाद घेता आला. आणि जसं आज इथे आलेलो आहे ना, तर ड्रेस पण तोच आहे माझा, बूट पण तोच आहे, फक्त कॅप नवीन आणि ड्रेस पण थोडा लूजच झालेला आहे. थोडी धावपळ होते ना, त्याच्यामुळे थोडंसं शरीर पण कमीच झाल्यासारखं वाटतंय. पण असं वाटतंय की 1 वर्ष केव्हा निघून गेलं. मॅडम, वैशाली मॅडम, जसं मागच्या वर्षी आपण भेटलेलो होतो, माझ्या मते हे पावसाळ्याचेच दिवस होते ते पण, 1 वर्ष होत आलेलं आहे भेटून. म्हणजे त्या जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या. जसं मागच्या वेळेला भेटलो होतो तेव्हा अनकाईच्या आठवणी जाग्या झाल्या, अंधारसुद्धा. म्हणजे कसं असतं ना, आपलं हे जे स्नेहसंमेलन म्हणू शकतो आपण, स्नेह मेळावा, अनकाईच्या डोंगरावरती फर्स्ट मीट होतं आपलं. म्हणजे येवला तालुक्यातील अनकाईचं डोंगर सर्वांना माहीतच असेल. एक थम्स आहे बघा, एक तिथे डोंगर आहे, त्याच्या शेजारचा अनकाईचा किल्ला. जे पहिल्या बॅचचे होते त्या ठिकाणी कोणी वाशिमवरून आलेलं होतं, वाशिम, संभाजीनगर, पुण्यावरून अशी अनेक मंडळी आली होती. म्हणजे जवळजवळ आम्ही 14-15 जण होतो. तर मग घरूनच आम्ही स्वयंपाक बनवून घेऊन गेलेलो होतो. पोळी होती सोबत, मिरची आणि भाजी. त्या ठिकाणी जमलो. त्यानंतर मग दुसऱ्या वर्षी ॲन्युअल मीट जे घेतलं होतं आपलं अंदरसूल येवल्यातीलच, महादेवाचं मंदिर आहे तिथे, जागा आहे थोडीशी, ते निवडलं. मग तिथे पण भेटीगाठी झाल्या. म्हणजे खरं म्हणजे आपलं मीट जे आहे ना, अशाच ठिकाणी व्हायला पाहिजे. पण कसं असतं, आपला परिवार वाढत चाललेला आहे आणि नियोजन होत नाही. मला सांगा, सोलापूर, कोल्हापूरहून येणारी व्यक्ती आहे, मी तिला येवल्यामध्ये बोलवायचं आणि एखादा ठिकाण निवडायचं असं, त्या ठिकाणी घरातली पोळी भाजी ते काय शक्य होणार नाही. आणि कनेक्टिव्हिटीचं आहे, ते येणार कसे? अवघडच आहे ना. तुम्ही सांगा, कोल्हापूरच्या व्यक्तीने येवलेलं यायचं म्हणजे सोपं आहे का? नाही सोपत. पण हा परिवार आहे, वाढत वाढत चाललेला आहे. म्हणजे जे आपण जमिनीवरती बसून मीठ घ्यायचो ते आता कुठे हॉटेलपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे ते ऑटोमॅटिकली, आणि त्या नैसर्गिक गोष्टी त्या घडत जाणार आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही. पण हा जो परिवार वाढत चाललेला आहे, म्हणजे माणसाने माणसं या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये जोडत आहे. हा दीप्तेक परिवार आपला मोठा होत चाललेला आहे. आणि आपला उद्देश पण तोच आहे की चांगली माणसं या ठिकाणी जोडली गेली पाहिजे. आता आपल्या दीप्तेकमध्ये कोणती माणसं येत आहे? कोणी थोडंसं ऑब्झर्वेशन केलेलं आहे का? कोणी सांगू शकतं? सांगा सर. संयमी. अजून? अजून कोणी सांगू शकतं? हां, हां, इमानदार व्यक्ती, बरोबर ओळखलं. आणि ज्यांना खरीच माणुसकी असते. ज्या माणसाला जवळ यायचं असतं ना, तो कसा पण येतो.
आणि तो माणसं ओळखतोच नक्की. अशीच माणसं आपल्या परिवारामध्ये जोडली जात आहे. ही झाली माणुसकी. म्हणजे आपण हे थोडक्यात जे बोललेलं आता माणुसकीबद्दल, की आपण एकत्र येतोय, एकमेकांच्या गाठीभेटी घेतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि अशी माणसं जे असतात ना आयुष्यात, कोणतंही वळण येऊ द्या, सुख दुःख आपल्या सोबत असतात अशी माणसं. बघा, कोणाला काही गरज पडू द्या याच्यामधले 10-15 जण तर असतील धावणारे त्याच्या पाठीमागे. मदत पडल्यानंतर म्हणजे त्याला खरंच गरज आहे मदतीची, ती लोक नक्की धावून येणारच 100%. अशीच माणसं या ठिकाणी जोडली गेलेली. आता विषय स्टॉक मार्केटचा आला. आता आपला दीपटेक परिवार म्हणजे 3 वर्ष कंप्लीट झालेले आता आपल्या यूट्यूब चॅनलला, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या दीपटेक परिवाराला जे आपण एक एक माणसं जोडत जातो त्याला 3 वर्ष कंप्लीट झालेली. आणि मी हे जे कार्य चालू केलं होतं ज्ञानदानाचं, त्याच्याबद्दल थोडंसं आपल्या दीप्ती मॅडम यांनी पण सांगितलेलं होतं. तर आता आपल्या परिवारामध्येच असं एक सदस्य आहे, पुण्याचेच येते, ते व्हिडिओ बघतीलच नंतर यूट्यूबवरती पण. त्यांनी मला असं संत तुकाराम महाराजांची एक अभंगवाणी 2-3 ओळी होत्या, ते त्यांनी मला 3 दिवसांपूर्वीच पाठवलेले आहे. मी माझ्या पत्नीला पण सांगितलं ते. त्याच्यातला निम्मा भाग मॅडम यांनी सांगितलाच आहे, पण मी थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीने सांगतो. आपला दीपटेकचा उद्देश होता की कोणती व्यक्ती असू द्या, तिला लिहिता वाचता येत नसेल, कोणी समजा खूप शिकलेला पण असेल, ती व्यक्ती पण शेअर मार्केट नक्कीच शिकू शकते. आणि अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही की ती माणूस करू शकत नाही. सर्व शक्य, केल्याने सर्व शक्य होत असतं. पण आपण मागोर घेत असतो त्याच्यामध्ये, केल्याने सर्व होत असतं. मग दीपटेक परिवाराचा महत्त्वाचा उद्देश जो होता की आपले जे ग्रामीण भागातील मंडळी असतील किंवा शहरातील असतील, तर आपण त्यांना एक सरळ मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा. आपलं काम असतं प्रयत्न करणं. यश आपापल्याला येत जाणारच आहे. ज्या व्यक्तीला घ्यायचं आहे तो घेत जाणार, ज्याला नाही घ्यायचं ती बाहेरच निघते. कधीही घेण्याचा प्रयत्न करणार नाही चांगल्या गोष्टी. वाईट गोष्टी माणूस लवकर अकस्मात करतो, पण चांगल्या गोष्टी कधी घेत नाही. तो उद्देश होता आणि तो सार्थकी लागतोय आपल्याला. त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट पण दिसून येतोय. बघा, जो यूट्यूब चॅनल चालू केलं होता त्याच्यावरती 2-3 व्ह्यूअर्स असायचे. जसं आता मॅडमचं पण यूट्यूब चॅनल आहे, मोहन सर पण बोलले होते की माझ्या फॅमिलीचं पण यूट्यूब चॅनल आहे. मी त्यांना काय बोललेलो होतं की मॅडमना सांगा की तुम्ही कंटिन्यू काम करा, थांबू नका. 2-3 व्ह्यूज येतील, हे बघा रिझल्ट यायला तुमचे 5 वर्ष पण जाऊ शकतात, पण ते काम तुम्हाला सातत्यानं करावं लागेल. 2-3 व्ह्यूज असायचे व्हिडिओला. आणि आपलं कसं असतं माहिती आहे की 1-2 महिने झाले व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही, 5-7च दिसत आहे, आपण थांबतो. कोणतंही काम असू दे, आपण ते कंटिन्यू कधी करत नाही, त्याच्यामध्ये सातत्यच ठेवत नाही. मग रिझल्ट कसा येणार? पण रिझल्ट येत गेला. 10 व्ह्यूजचे 20 झाले, 20चे 80, 80चे 100, जे सबस्क्रायबर 40 होते 40चे 400, 400चे 4000, म्हणजे परिवार असा वाढत गेला. आणि आपल्या चॅनलचा उद्देशच होता की कोणतीही व्यक्ती येऊ द्या, आपला पैसा कमवणे हा उद्देश नव्हताच. नाहीतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता इथे अनुभवी माणसं आहे खूप, की शेअर मार्केटमध्ये एक व्यक्ती, समजा मी आहे, एक प्लॅटफॉर्म चालवतोय, पैसा बनवणं मला सोपं आहे की नाही? मी जर ठरवलं की पैसाच बनवायचा, जे खरं ज्ञान जे असतं ते कोणाला द्यायचं नाही, तर मी खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकतो या प्लॅटफॉर्मवरती. आणि कमवला पण असतं 1-2 वर्षांमध्ये. कमवायचं तर माणूस कसा कमवून बसतो, आयडिया येऊन जाते. पण तो उद्देश दीपटेकचा नव्हताच. प्रत्येक गोष्टीला हे बघा तथ्य असतं काही ना काही. जसे ही मुलं आहे, आता हा तो 2रीला आहे, याचं वय आता बघा किती छान पिकअप. आता त्याला बोलता नाही आलं खरं म्हणजे, पण झूम मीटिंगवरती तो चांगल्या पद्धतीने बोलतो. कोणती व्यक्ती, त्यानंतर पांडुरंग सर होते मागच्या बॅचमध्ये, मागच्याच बॅचमध्ये पांडुरंग सर. अहो ती व्यक्ती शाळेतच गेलेली नाही आहे. आता मला खूप जणांचा मेसेज येतात की सर माझं BCom झालेलं आहे, मी IT मध्ये काम करतो किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करतो, मला स्टॉक मार्केट जमेल का? केल्याने जमेल, नक्की जमतं. पण ते आता तुम्हाला सांगतो, मला ज्या व्यक्तींचे मेसेज आलेले ना की सर माझा शेअर मार्केटमध्ये ना 10-15 लाख रुपये लॉस झालेला आहे, मला तुमचा क्लास जॉईन करायचा आहे आणि तुमच्याकडून ट्रिक शिकायचं आहे, माझा लॉस रिकवर करायचा आहे, मी त्यांना रिप्लायसुद्धा करत नाही आणि म्हणत पण नाही की क्लास जॉईन करा म्हणून. आणि त्यांची नावं जर मला त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये दिसली, मी जे जॉईन करत असतो, मी त्यांना डिलीटच करून टाकलो त्याच्यामधून. कारण की मला माहिती त्या व्यक्ती कशासाठी येत आहे, फक्त लॉस रिकवर करण्यासाठी. असा लॉस रिकवर होतच नाही, शिकावं लागतं, त्यानंतर लॉस रिकवर होत असतं. मग ते पांडुरंग सर असे होते की ते शाळेतच गेले नाही, तरी पण खूप छान पद्धतीने स्टॉक मार्केटला समजताय. जसं गणेश सरांनी सांगितलं, कल्याणजी
त्यांचं बार्बर शॉप आहे म्हणजे सलूनचं दुकान, ती व्यक्ती पण करू शकते. तर मग बाकीचे जे शिकलेले लोक आहेत ते का नाही करू शकत? आपण त्या गोष्टीसाठी तयारच नसतो. आपल्या मनामध्ये काय चालतं, स्टॉक मार्केट बस प्रॉफिट बनलं पाहिजे एवढंच असतं. पण थोडं संयम धरून त्याला जर वेळ दिला ना तुम्ही, मी सांगतो म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्लासची गरज नाही आहे. मी स्वतः क्लास कंडक्ट करतो, ठीक आहे, माझा उद्देश पैसा बनवणे नाही आहे. मी फ्रीमध्ये पण प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे साक्षीदार ते आहेत खूप जण आहे. जसं ऋषी भाऊ पण आहे, ते तर माझ्या गावचे आहे. कविता मॅडम आहे, एवढ्या सर्वांमधून फक्त कविता मॅडम आहे, त्या 2022 सालामध्ये होत्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती आणि त्या पण फ्री बॅचमध्ये जॉईन झालेल्या होत्या. काही कारणास्तव त्यांनी 1 महिना फक्त जॉईन केलेला होता, नंतर एक्झिट घेतलेलं होतं. त्यांनी पण प्रयत्न केला पण सक्सेस होत नाही त्याच्यामध्ये माणूस शक्यतो. ज्ञानदान असं असतं ना की त्याची किंमत, खऱ्या ज्ञानाची किंमत कोणाला कळत नाही. आपण त्या मुद्द्यावरती नंतर जाऊया. मॅडम यांचा जो विषय मी छेडला ना की दीप्ती मॅडम यांनी थोडंसं सांगितलेलं होतं आणि त्याला अनुसरून आपले जे विनायक सर आहे त्यांनी मला त्या ओळी आणि तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकामधला काही ओळी होत्या, त्यांनी मला आहे ना तिथं स्क्रीनशॉट काढून पाठवलेल्या होत्या. की जसं आपण म्हणतो ना अन्नदान, वस्त्रदान, त्यानंतर द्रव्यदान हे श्रेष्ठ असतात, बरोबर की नाही? पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जे असतं ना ज्ञानदान असतं. तर का असतं माहिती आहे का? जे दान सारखं सारखं करावं लागतं त्याला श्रेष्ठ म्हणता येणार नाही. जसं आपण कपडे कोणाला देतो, गरीबाला कपडे देतो, अन्न देतो, जेवायला देतो, त्याला एकदा जेवण दिल्यानंतर भागतं का हो त्याचं? नाही भागणार. त्याला सारखं सारखं जेवण द्यावं लागणार, नवीन नवीन कपडे द्यावेच लागणार. एक ड्रेस किती दिवस वापरणार, ते फाटणारच आहे. ते सारखं सारखं करावं लागतं दान. पण त्या ज्ञानामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान जे म्हणतात त्या ज्ञानापेक्षा पण ते असतं ज्ञानदान. का असतं माहिती आहे का? ते एकदा जर दिलं ना त्याला सारखं सारखं द्यायची गरज पडत नाही. मग ते कोणतंही असू द्याचं. सर आता शिक्षक आहे समजा, यांनी एखाद्या विद्यार्थ्याला घडवलं आहे, तो भविष्यात IAS IPS ऑफिसर बनलाय, त्यांनी एकदाच दिलेलं होतं ज्ञान, त्यांना सारखं सारखं देण्याची गरज पडत नव्हती. त्यामुळे ज्ञानदान जे असतं ना ते सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. बाकीच्या आता आपापल्या परी ते पण श्रेष्ठ असतातच दान, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, पण सर्वात श्रेष्ठ जे असतं ना ते ज्ञानदान असतं. पण अनुकरण त्याचं कोणी करत नाही. खरं जे ज्ञानदान असतं ना त्याचं अनुकरण करत नाही. मला त्याचा प्रत्यय या 3 वर्षामध्ये आलेलाच आहे. मी या 3 वर्षामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला लोकांना. आता ज्यांनी अकस्मात केलं, तुम्ही माझ्याकडे जसं येत आहे ना ते चांगलेच आहे, पण बाकीच्यांना त्या गोष्टी पटतच नाही. आता आपल्या परीने आपण प्रयत्न करत असतो चांगलं द्यायचंच, वाईट कोणाचं झालं नाही पाहिजे, हा आपला उद्देश आहे. आता घेणाऱ्याने घ्यायचं आहे, ते देणारा देत जातो, घेणाऱ्याने घेतलं पाहिजे. पण आपल्या समाजामध्ये चांगलं घेणारे खूप कमी असतात की ज्यांना सत्य ज्ञान जे म्हणतो ना त्याची किंमत कधी कळत नसते. मग त्याच ओळीच्या खाली एक कथा सांगितलेली होती त्यांनी शॉर्टकटमध्ये, की एक सज्जन व्यक्ती होती आपल्या पांडुरंग सरांसारखी, रस्त्याने जात होती, बरोबर, आणि एक व्यक्ती समोरून त्यांना येताना दिसली. तर पांडुरंग सर त्यांना काय म्हणताय की तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ नका, हा मार्ग जो आहे ना चांगला नाही आहे, रस्ता खराब आहे, खड्डे मोठमोठे पडलेले, तुम्ही टाळलं पाहिजे जाण्याचं. मग ती व्यक्ती म्हणते काय समोरची, मी तर तुम्हाला विचारलंच नाही, तुम्हाला कोण सांगणारा की हा रस्ता चांगला की खराब आहे? म्हणजे त्या व्यक्तीने, ही जी सज्जन व्यक्ती आपली पांडुरंग सरांसारखी, त्यांचं ऐकलं नाही, निघून गेले. बरं बाबा, पांडुरंग सर म्हणले जाय तर जाय, तुला काय करायचं, मला 10-15 फूट खोल खड्डा होता, त्याला काही लक्षात आलं नाही, तो असाच विचार करत चाललेला होता आणि अचानक त्या खड्ड्यात तो जाऊन पडतो. 10 फूट हातापायाला लागतं. नंतर त्याला लक्षात येतं की ती जी सज्जन व्यक्ती आपल्याला भेटलेली होती चांगलं काहीतरी सांगत होती, बरोबर, तिचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. याला रिलेट करायचं आता स्टॉक मार्केटसमोर. मला उदाहरण द्यायची गरज आहे की सांगावं लागेल तुम्हाला? आपण चांगलं सांगतो की नेहमी स्टॉक मार्केटमध्ये अशा अशा पद्धतीने काम करत चला, लोकांना पटतच नाही ते, बरोबर आहे. हे केव्हा पटतं? जेव्हा 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपयांची रक्कम जी असते आपण स्टॉक मार्केटमध्ये लावतो आणि पूर्ण घालवतो, तेव्हा लक्षात येतं की हे दीपक आयर होते येवल्याचे, यांनी सांगितलेलं होतं का असं असं करू नका तुम्ही. मग तेव्हा पण नंतर जेव्हा आपल्याला सरळ मार्गावरती यायचं असतं, पाहिजे ना काहीतरी हातामध्ये, पाहिजे ना काहीतरी, ते नसतंच त्यांच्याजवळ. त्यामुळे जे ज्ञान आहे चांगलं घेत चाललं पाहिजे. आपण देणारी व्यक्ती आहे, आपण घेतला पाहिजे. आणि ज्ञानाची किंमत जर झाली करायची
तर आपण तिला गुरुदक्षिणा नाव दिलेलं आहे. मी फी कधी म्हणत नाही, ही आपली आहे गुरुदक्षिणा. कारण की गुरुदक्षिणेशिवाय पण सर्व गोष्टी करून बघितल्या, पण त्या सक्सेस होईना झाल्या. त्यामुळे शेवटचा पर्याय तोच होता. आणि ते पण सुचवलं आपल्यापैकीच बहुतेक जण होते की सर म्हणे तुम्ही फीस घेतली पाहिजे, गुरुदक्षिणा घेतली पाहिजे, त्याशिवाय आपला प्लॅटफॉर्म पण मोठा होणार नाही आणि तुमच्याकडे कोणी येणार पण नाही. मग तेव्हापासून आपण ती गुरुदक्षिणा चालू केलेली होती. आणि त्या गुरुदक्षिणेशिवाय आपण जे गुरुकडून शिष्याला ज्ञान मिळत असतं ते सार्थकी पण लागत नाही असं म्हणतात, साधू संत म्हणतात ते. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की चांगलं शिकत चला स्टॉक मार्केटमध्ये. नाहीतर तुम्हाला माहिती आहे आजकाल रस्त्यावरती दुकानं आहे, यूट्यूब चॅनल किती असतील स्टॉक मार्केटचे रिलेटेड, खूप आहे. म्हणजे आपण काउंटिंग पण करू शकत नाही एवढे यूट्यूब चॅनल आहे. प्रत्येकाचा उद्देश मार्केटमध्ये फक्त पैसा बनवणे. आता माझे शब्द काही जणांना खटकतील, पण हा माणूस असा का बोलतोय? प्रत्येकाचा उद्देश तोच आहे की माझा फक्त पैसा बनला पाहिजे, माझा फक्त खिसा भरला पाहिजे. कोणी इंडिकेटरच्या मागे पडेल. RSI इंडिकेटर स्ट्रॅटेजी प्राईज आहे 15,000 रुपये, 3 दिवसांचा कोर्स आहे. किती जण राहतील हो? अंदाज 3 दिवसांचा कोर्स 15,000चा आहे, किती व्यक्ती राहतील? लाईन लागेल की ज्या स्ट्रॅटेजीवरती पैसा बनतो, इंडिकेटरवरती पैसा बनतो, लाईन लागेल त्या ठिकाणी. पण एखादी व्यक्ती म्हटली नाही की थोडंसं एखाद वर्ष थांबा आणि शिका, गळती लागते तिथं ताबड. आपले हे सर्वजण जे जमलेले इथं आज संयम ठेवणे आणि शिकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भविष्यामध्ये पण ती शिकतीलच. स्वाद जबरदस्त झालेला दिसतोय जेवणाचा, समजलं? त्यामध्ये आईस्क्रीमचा तडका होता नंतर, तो आईस्क्रीम आणि गुलाबजामुन, त्याचा रिझल्ट आता दिसायला लागलेला. काय झालेलं असेल बरं? जवळजवळ 10-12 जण झोपताय. मी काउंटिंग केलं, 10 ते 12 जण आहे तर झोपताय. काय नाही, थोडा वेळ कंट्रोल करा फक्त. काउंटिंग केलं मी, सगळे अशी नजर फिरवतो त्याच्यासाठीच की किती जण, 10 ते 12 जण. काही अडचण नाही, थोडा वेळ होल्ड करा फक्त. आपण कोणत्या मुद्द्यावरती होतो? हां, संयम पाहिजे. ते ठेवत नाही बहुतेक जण, त्यामुळे एक्झिट घेत असतात. आणि त्यामुळे आपल्या प्लॅटफॉर्मवरती गर्दी पण कमी, आपण म्हणतो ना गर्दी. आणि गर्दी आता तुम्हाला सांगतो, जी सेकंड बॅच होती, शुभम भाऊ कुठे गेले? हां, शुभम भाऊ. सेकंड बॅचमध्ये किती जण होते शुभम भाऊ? 14 जण होते. क्लासला किती राहायचे? 8 किंवा 7. एनर्जी तीच होती. आपल्या क्लासचं जे शिकवण्याची जे आहे ना पद्धती तीच आहे, कोणताही बदल नाही त्याच्यामध्ये. मला एकट्याला ओरडावं लागलं तरी चालेल, हो किंवा नाही बोला, हो म्हणणार एकच जरी असलं तरीच चालू. आणि दुपारचा जो क्लास असायचा त्याच्यामध्ये एकच जण असायचं, एक तर दर्शना मॅडम नाही तर महेंद्र सर, दोघांपैकी एकच असायचे. तरी पण दुपारचा क्लास चालायचा 2-2 तास. जे ज्ञान आपण देतो त्याच्यामध्ये बदल नाही केलं जाणार, आहे तसंच राहणार. मग ती संख्या किती असू द्या, पण एक कसं असतं त्या फिलिंग येत नाही तिथं, एवढंच आहे फक्त प्रॉब्लेम. टिकण्याचं कारण आपल्या प्लॅटफॉर्मवरती कोणतं नाही माहिती आहे का? एकतर कालावधी 6 महिन्यांचा, तो सर्वांना खूप मोठा वाटतो, त्यामुळे टिकत नाही. आणि आपलं पारदर्शी काम असतं. आपण म्हणतो बघा, मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो की एखादा क्लास केला म्हणजेच तुमचं प्रॉफिट बनेल असं नाही आहे. त्याच्यामध्ये तुमची पण मेहनत असते, प्रॅक्टिस त्याच्यामध्ये तुम्हाला पण करावी लागते. सगळ्या गोष्टी शिकून नाही, त्यांचं एक्झिक्युशन पण झालं असतं. तुकाराम सर पण म्हणतात एक्झिक्युशन व्हायला पाहिजे ना. जे तुम्ही शिकताय ते प्रॅक्टिकली जर नाही केलं, मी म्हणतो की सपोर्टला एखादा स्टॉक आला तिथे आपण बाय करायला हवं. कोणकोणत्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं असतं ते आपण प्रॅक्टिकली बघितलं पाहिजे ना करून. जसं पतंजलीबद्दल मला त्या दिवशी कोणी विचारलं होतं, पतंजली स्टॉक मॅडम होत्या ना, कोण सारिका मॅडम होत्या का? नाही, पतंजली स्टॉकबद्दल म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे आपला विषय झालेला होता ना त्या दिवशी. पल्लवी मॅडम होत्या का? आता ते ऑब्झर्वेशन त्या चार्टवरती आपण एक रीड केलं होतं, तुम्हाला आठवतं का? 1671 ही किंमत आठवते का? 1671ला जातो टच होतो, 1671ला जातो टच, आपण लिहून ठेवलेलं होतं तिथं बघा. आणि याच्यानंतर नेक्स्ट येणारी मोमेंट जे कशी येऊ शकते, कशा पद्धतीने, ते लॉजिक जे असतं ना ते आपल्याला शिकण्यातूनच समजेल. आपण जेव्हा प्रॅक्टिस करू ना तेव्हाच लक्षात येईल आपल्याला, असं येणारच नाही लक्षामध्ये. आणि जेव्हा मागचा बॅच चालू होता तेव्हा आपण पतंजली स्टॉक पकडलेला होता गणेश सरांनी. आपण मॅडम दुपारच्या वेळेला क्लास व्हायचे आपले, तेव्हा आपण तिथं ऑब्झर्वेशन करायचो की हा स्टॉक आहे ना सकाळी खाली जातो आणि दुपारनंतर वरती येतो पुन्हा.
जी कॅन्डलस्टिकची मोमेंट होती त्याचं ऑब्झर्वेशन आणि त्याच्यानंतर आपल्याला काय समजते त्याच्यामध्ये की हा येणाऱ्या दिवसांमध्ये जायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये एक डिमांड झोन क्रिएट होतोय. ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये डिमांड येतंय खूप. हे जे छोटे छोटे बारकावे हे अभ्यासातूनच लक्षात येत असतात आणि आपण जेवढी प्रॅक्टिस करू त्याच्यातूनच ते शक्य आहे. नाहीतर शेअर मार्केटमध्ये आजकाल आहे ना, एकतर आपण शिकले सवरलेलो असतो खूप, त्या ठिकाणी मी घेतो स्वतःला. नाहीतर तुम्ही म्हणणार असं कसं, मी पण घेतो स्वतःला तिथे. आपण बळी पडतो खूप गोष्टींना. कोणतं, हे जे टेलिग्राम ग्रुप असतात ना, प्रीमियम ग्रुप असतात, तिथं दिवसभरामध्ये शुअर शॉर्ट 2-3 कॉल दिले जातील. म्हणजे काय शुअर शॉर्ट कॉल म्हणजे काय, तिथं तुम्हाला प्रॉफिट होणारच आहे. आणि आपण जॉईन करतो, 5,000 रुपये 10,000 रुपये देतो आणि मंथली प्रीमियम जे असतं घेत असतो. तुम्ही विचार करा, 12-5 60,000 रुपये वर्षाला. एवढी मोठी रक्कम आपण त्या ठिकाणी मोजतोय कशासाठी? त्या गोष्टी जर आपण अकस्मात केल्या, तेच जर आपण शिकलो, तर आपले 60,000 रुपये वाचताय ना, बरोबर की नाही? जसं आता जेवण करता करता दीप्ती मॅडम तेच म्हटलं, इथं बाय करायचं, तिथं स्टॉप लॉस लावायचा, इथं टार्गेट. ते लॉजिकच लक्षात येत नव्हतं, पण नंतर समजलं ते की हा इथं बाय केलं जातं, कशामुळे केलं जातं, इथं स्टॉप लॉस लावायचा, का लावायचा. या गोष्टी अभ्यासातूनच शक्य आहे. त्याला दुसरं चॅलेंजच नाही. तुम्ही दुसऱ्यांवरती किती दिवस अवलंबून राहाल? 60,000 रुपये तुम्ही दुसऱ्याला देऊन येताय. ते स्वतः इन्व्हेस्ट करा ना स्टॉक मार्केटमध्ये, SIP चालू करा त्याची, ते वाचतील तुमचे. आणि स्टॉक मार्केट असं आहे ना, एक सोपी पद्धत आहे स्टॉक मार्केटला शिकण्याची, की फक्त 3-4 वर्ष कंटिन्यू त्याच्यावरती अभ्यास करायचा. अभ्यासू व्यक्ती जे असते ना, ती कधी याच्यामध्ये फेल होणारच नाही. आता ज्याला क्विक मनी बनवायचा आहे तो कोणत्या पद्धतीने, मग दीपक आयर झाले, दुसरं कोणी पकडायचा, ते झाले कोणी पकडायचा, कोण सांगतं मला, अशा व्यक्ती त्यांनी पकडायच्या. ते काही कामाचं नाही आहे. आणि तशा पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनत पण नाही, जास्त उलट जातो. त्याच्यावरती काम झालं पाहिजे. आपलं ॲनालिसिस स्वतःचं असलं पाहिजे, लॉजिक असलं पाहिजे. त्या सर्व गोष्टी सेल्फ स्टडीने त्या सर्व शक्य आहेत. तुमच्यासमोर एक उदाहरण आहे आणि बोलतोय. तुम्हाला क्लासची गरज नाही आहे. आपण म्हणतो ना क्लास करायचा, मला क्लास करायचा. तुम्ही स्वतःहून जर ठरवलं ना, शक्य होतं सगळं. कोणतीही गोष्ट आहे ती, म्हणजे स्टॉक मार्केटच नाही, फक्त वेळ द्यावा लागतो त्याच्यासाठी आणि प्रॅक्टिस करावी लागते, तर शक्य होतं असतं. पण आपण जर एका गोष्टीवरती ठाम राहत नाही, आपल्याला एक गोष्टीवरती ठाम राहायची सवयच नाही आहे. खूप जण आहे, मी तुम्हाला म्हणतो ना, मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले सर्वांचे, आहे की नाही, की कोण कोण कुठे फिरतंय. आपल्या याच्यामध्ये पण आहे. नाव उघड करणार नाही, इथे नाही उपस्थित. आता ते इथं नाही, इथल्यामधलं कोणी नाही आहे. म्हणजे आपण आता जसं आपल्या कन्सेप्ट वगैरे आपण ज्या शिकतो क्लासमध्ये, त्याच्यावरती काम करायचं, ते ॲनालिसिस करायचं. तशा पद्धतीने आता तुम्हाला पण रिझल्ट जाणवत असेल ना, की आपण 7-8 महिने ज्या गोष्टी शिकलेलो आहे त्याचा रिझल्ट कसा आपल्याला येतोय हे तुम्हाला समजतंय. आणि हे तर फक्त 7-8 महिने झालेले. अजून जर 1-1.5 वर्ष तुम्ही दिलं, त्याच्यावरती काम जर केलं, तर रिझल्ट नक्कीच जाणवणार आहे तुम्हाला त्याचा. पण आपण जर शॉर्टकटच्या मागे पळवलो, तुम्ही इथं म्हणतात की हे असं असं झालेलं आहे, लगेच 2 दिवसांनी दुसरा चॅनल पकडायचा, त्याच्यावर बघायचं, त्याच्यानंतर दुसरं सेमिनार, त्याच्यावरती गेला की लगेच दुसरं वेबिनार. हे असं करत गेलं तर रिझल्ट तुम्हाला येणारच नाही त्याच्यामध्ये. उलट तुम्ही गोंधळात पडणार आहे त्याच्यामध्ये. एक गोष्टीवरती ठाम राहून त्या कन्सेप्ट आपण ज्या शिकलेला असतो त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं, हेच यश आहे स्टॉक मार्केटमध्ये. आणि ते करावं लागेल जवळजवळ 3-4 वर्ष. बघा रिझल्ट त्याचा नक्की जाणवणार आहे तुम्हाला. मी तर असं म्हणतो, आपल्या क्लासमध्ये न आलेल्या व्यक्ती पण आहे, लाईव्हमध्ये येत असतात त्या कायम. काही मॅडम पण आहेत आणि सर पण आहेत, त्यांनी आपला क्लास पण केलेला नाही टिपटेकचा. फक्त ते लाईव्हवरती असायचे आणि यूट्यूबचे जे व्हिडिओ अपलोड होतात ना आपले, ते बघायचे फक्त. खूप छान रिझल्ट आहे त्यांना 1-1.5 वर्षामध्येच. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे पर्सनली पण मला मेसेज येत असतात आणि ते नेहमी म्हणतात की सर आम्ही फक्त तुमचे लाईव्ह बघायचो आणि तुमचे व्हिडिओ बघायचो. आज जे स्टॉक मार्केट आम्हाला समजत नव्हतं ते आता चांगल्या प्रकारे समजायला लागलेलं आहे. आणि ते पण कशामुळे? प्रॅक्टिसमुळे. आम्ही चार्ट ड्रॉ करतो, ते ड्रॉ केलेले चार्ट जे असतात आम्हाला चांगल्यापैकी समजतात आता. पहिलं काय व्हायचं की चार्ट समोर येतो, त्याच्यावरती होतंय काय नेमकं, सपोर्ट आहे किंवा एक डिमांड झोन असतो, कशा पद्धतीने ड्रॉ केला जातो आणि कसं ओळखायचं असतं त्याला. या गोष्टी आपण फक्त बोलतो, पण ते प्रॅक्टिकली जे करायचं असतं चार्टवरती ते पण करता आलं पाहिजे ना. एक ट्रेंड लाईन मला जर ड्रॉ करायची, ती कशी ड्रॉ करायची असते, कशी ड्रॉ करून ठेवायची, का चार्ट जो असतो आपला तो सेट करायचा असतो त्याला, हे सर्व म्हणजे या छोटे छोटे बारकावे शक्यतो तुम्ही मोठमोठ्या जसे प्लॅटफॉर्म असतात तिथं जाल ना तुम्ही, ते कोणी सांगणारच नाही. पहिली गोष्ट म्हणजे तिथं फक्त हा एरिया याच्यावरती गेला की कॉल बाय करायचा, हा सपोर्ट याला तोडलं की पुट बाय करायचा आहे. या सर्व गोष्टी
बाकी काही नाही. टेक्निकलचा अभ्यास येणं खूप गरजेचं आहे. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असू द्या, टेक्निकल फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच आहे, दुसरा मार्गच नाही त्याला. ट्रिक्स अजिबात नाही आहे. लोकांचे म्हणजे मला विशेष वाटतं, खूप सारे अनोळखी लोक पण आहे ते टेलिग्रामवरती ना मला कसे जॉईन होतात माहीत नाही. त्यांचे मेसेज आलेले आहे मला की सर हे स्विंग ट्रेडिंगचं ट्रिक सांगा आम्हाला. आता हे ट्रिक सांगायचं म्हणजे मला काय करावं लागेल? आता ट्रिक्स तर माझ्याकडे नाहीच आहे. मी त्यांना सरळ सांगतो की तुम्ही त्याचा अभ्यास करा. स्टॉकचे फंडामेंटल आहे त्यांचा अभ्यास करा, टेक्निकल असतं त्याचा अभ्यास करा. स्विंग ट्रेडिंग हा एक शब्द नका पकडत बसू त्याला, तर वेळ द्या त्याला शिकण्यासाठी. त्याच्यामध्ये पण काही शॉर्टकट नाही आहे. तुम्ही वेळ जर दिला त्याला ना व्यवस्थित, तर तिथे तुम्ही काम करू शकतात, काहीच अडचण नाही. ETF असतात त्याच्यामध्ये पण काम करू शकतात. पण शॉर्टकटमध्ये तुम्ही विचार जर केला की मला हे करायचंच आहे, तर ते शक्य नाही आहे. आणि त्याची ट्रिक्स पण माझ्याकडे नाहीच आहे. आता ट्रिक्स असते तर सांगितली असते. मग स्ट्रॅटेजी एखादी जे आपण म्हणतो ना की जे नवीन लोक येत असतात ते स्ट्रॅटेजीच्या मागे जास्त पळतात, तर तसं पळू नका. नॉलेज आहे आपण जे घेतोय किंवा यूट्यूबवरती तुम्ही हे बघा कोणत्या तरी एका चॅनलला फॉलो करा. असं नाही की दीपटेक चॅनलच आहे, बाकीचे पण खूप सारे यूट्यूब चॅनल. तुम्हाला जे चांगला कंटेंट वाटतोय ना तिथे ते बघा त्यांचा, आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करत चाला. रिझल्ट नक्कीच जाणवेल तुम्हाला. फक्त वेळ द्या. वेळ आणि प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. आणि कोणी चुका जर करत असेल ऑप्शन वगैरे, तर आपण खूप थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना. कारण की फ्युचर अँड ऑप्शन जे आहे ते लोक त्याच्यामध्ये गॅम्बलिंग करत आहे आजकाल. ॲक्च्युली ते सेगमेंटच वेगळ्या कारणांसाठी बनवलेलं होतं. त्याचा उद्देश वेगळा होता. जी सेबीने एक कमिटी स्थापन केली होती, त्याचे जे मेंबर होते 25-26, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला होता की एक सेगमेंट आहे इंडियन मार्केटमध्ये जे आणायचं आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह, ते कशासाठी आणायचं आहे, त्याचा पर्पज काय ते लोक समजून घेत नाही खरं म्हणजे. ते क्विक मनी पैसा बनवण्याच्या एक्सपायरीच्या दिवशी येणार, जे ऑप्शन 0 होणार असतात OTMचे, त्यांना बाय करणार, होल्ड करणार, लॉस करून घेणार. तुम्ही जर प्रत्येक दिवसाला एक्सपायरी ट्रेड घ्यायला जर लागले तर नुकसान तुमचं ठरलेलंच आहे. त्याच्यातून नाही बाहेर पडले तर दुसरं ऑप्शनच नाही आहे, आणि त्याने भविष्य पण बनत नाही. फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही 10 वर्ष करत बसले ना, नाही पैसा बनणार. मग तुम्ही म्हणणार दुसरे यूट्यूबर सांगतात पैसा बनतात, त्यांचा पैसा तुमच्यामुळे बनून जातोय उलट आणखी. तेच होत आहे ना आजकाल, की दुसरी व्यक्ती सांगते या तुम्हाला इंडिकेटरने ऑप्शनमध्ये पैसा बनवून देतो, तुमच्याकडून फीस घेतली जाणार, त्यांचा पैसा तर बनतोय आरामात. त्यांना काय होतं, त्यांचे होते लॉस, तुमच्याकडून लॉस रिकवर होऊन जातील त्यांचे. आणि मार्केटमध्ये आजकाल तेच होते. तुम्ही बघा, हे प्रत्येकाने ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. मीच करत नाही आहे तर प्रत्येकाने केलं पाहिजे ते ऑब्झर्वेशन, की आपण चुकतोय कुठं. आणि लालसा नको आहे स्टॉक मार्केटमध्ये. लालसेने सर्वजण येतात, पण लालसा सोडली पाहिजे आपण. पैसा बनतो, 100% पैसा बनतो, पण थोडं शिकून इन्व्हेस्टमेंट करत चला, पैसा बनेल. जसं LCD स्टॉकचं आपले IPO सर आहे, त्यांनी सांगितलं होतं 1 नंबरला की एक स्टॉक सर 2.5 लाखाला गेलेला आजच्या दिवशी. अहो तुम्हाला सांगतो, सर्वजण विचार करायला लागले होते, माझ्याकडे 4 असते, माझ्याकडे 10 असते, माझ्याकडे 50 असते, माझ्याकडे 100 जर असते तर बरं झालं असतं अगोदरच. पेनी स्टॉक LCD, बरोबर की नाही? अहो काही जण टेन्शनमध्ये होते, स्ट्रेसमध्ये. ते नाव ऐकल्यानंतर मी अगोदरच 50 स्टॉक बाय केले असते तर एवढा पैसा झाला होता. कॅल्क्युलेशन करायला लागले ते. त्यांना हे समजत नाही की ते 2.5 लाख रुपये स्टॉकची प्राईस जी आहे एका दिवसात जाऊ शकते का, काय गोष्ट. त्याचं लॉजिक पकडण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. एक प्राईस डिस्कव्हरी मेकॅनिझम असतं सेबीचं, एक 10% 15% प्रॉफिट देईल, पण तुम्ही सेफ आहे. जे बँकेमध्ये आपण 7% 6% वर्षाला घेतो, एखादी कंपनीने 15% रिटर्न दिले, सफिशियंट नाही का? खूप झाले ना आपल्यासाठी. मी तर म्हणतो त्या 15%चं तुम्ही कंपाऊंडिंग करून बघा, 10 वर्षांमध्ये तुमचं किती मोठा फंड तयार होतोय. रिटर्नमध्ये, पर्सेंटेज रिटर्नमध्ये जर बघितलं, 15% रिटर्न हे आपल्यासाठी इयरली खूप झाले, जे आपल्याला बँकेचे जे रिटर्न असतात त्याला पण बीट करत आहे. मग ते आपल्या फायद्याचं आहे. तिथे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना आपण. असं नको ना की LCD सारखा विचार प्रत्येक स्टॉकमध्ये करायचा आपण, काही फायदा नाही ना त्याचा. सेफ ठिकाणी गेलं पाहिजे आणि सेफ काम केलं पाहिजे. हे बघा, एकतर तणाव पण येत नाही, आपल्या पैशांची पण वाढ होत राहते. नाहीतर क्विक मनी पैसा बनवण्यामध्ये शरीर पण कामातून जातं आणि पैसा पण कामातून जातो. झोप उडते, तर त्याच्यापासून आपण बाहेर राहायचं आहे. आपलं समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कमी जो पैसा असतो ना त्याला वाढवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. तसं शिकायचं पण आहे आपण. क्विक पैसा बनवण्यामध्ये आपण आपलं फॅमिली लाईफ पण खराब करून टाकतोय. स्वतःचं शरीर तर खराब होतंय, पण बाकीच्यांचं पण आहे ना. घरच्यांच्या पण काही अपेक्षा असतात, आपली फॅमिली जे असते.
सगळं काही निघून जातं त्याच्यामध्ये, काहीच उरत नाही, भविष्य पूर्ण खराब होऊन जात असतं. त्यामुळे थोडंसं शिकून काम करत चला. इन्व्हेस्टमेंटवरती भर द्या जास्त. ट्रेडिंग करायचे असेल तर टेक्निकलचा चांगला अभ्यास करा, फंडामेंटल चांगलं शिकून घ्या आणि म्युच्युअल फंडमध्ये SIP नक्की करत चला. कोणी असू द्या, कोणाचं इन्कम फार कमी, कोणी जर एखाद्याच्या शॉपमध्ये काम करत असेल 8-10 हजारांनी, तरी 100 रुपयांची SIP चालू करता येते आजकाल. 100 रुपयाने पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. कोणाची ऐपत असेल 50,000 रुपये सॅलरी जास्त आहे, करा, काहीच अडचण नाही आहे. तुम्ही म्हणणार माझे निगेटिव्ह रिटर्न दिसत आहे, 1-2 वर्ष तुम्हाला दिसतील. हे मंदी तेजी मार्केटमध्ये चालू असते आणि जेव्हा मार्केट बूम पकडतं ना, तेच रिटर्न तुम्हाला आहे ना एकदम म्हणजे हरियाली दिसते एकदम, आणि मजा येते ते रिटर्न बघण्यासाठी. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट टाईम मागतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर कालावधी चांगला जर ठेवला ना त्याचा, इतके चांगले रिटर्न आहे. अजित सर गेले इथून, आता येतील पुन्हा ते, पण त्यांचा पोर्टफोलिओ एकदम सॉलिड आहे. 64% त्यांचा रिटर्न देतो आहे पोर्टफोलिओ त्यांना म्युच्युअल फंडचा. आणि त्यांचं तर आता त्यांनी पण फ्लॅट घेतलेलं आहे. त्यांना म्हणलं म्युच्युअल फंडमधल्या पैशाला हातच लावू नका. ते म्हणे सर नाही मी लावणार, SIP मी कंटिन्यूच करणार आहे, मी बंद करणार नाही, कारण की मी भविष्य बघतोय त्याच्यामध्ये माझं. आणि तेच असतं. जसं आपले भीमराव सर होते, भीमराव सरांचा पोर्टफोलिओ पण खूप तगडा होता. किती पट झाले होते सर पैसे? दुप्पट झाले होते पैसे त्यांचे. पण त्यांनी काही कारणास्तव विड्रॉल करून घेतले ती अमाऊंट. म्हणजे त्याला वेळ द्या, कंपाऊंडिंगचा फायदा आपल्याला नक्की दिसेल त्या ठिकाणी. म्युच्युअल फंडमध्ये SIP तर प्रत्येकाने करत चला. मी सर्वांना विनंती करेल. ट्रेडिंगमध्ये नाही जमत आहे, काय अडचण नाही आहे, स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला. ऑप्शनच्या नादालाच लागायचं नाही. फ्युचर अँड ऑप्शन वेगळ्या कारणांसाठी बनवलेलं आहे, तिथे पण पैसा आहे. पण कसं माहिती आहे का, कोण बनवतं सर्वांना माहितीच आहे. हे जे इन्स्टिट्यूशन असतात, हेज फंड असतात, आर्बिट्राज फंड असतात, हे पैसे बनवतात त्याच्यामध्ये. शक्यतो रिटेलरचा त्या ठिकाणी लॉसच होतो. आणि हे मी पण सांगत नाही, सेबीचे आकडे येत आहे. सेबीने जे सर्क्युलर जारी केलेलं होतं काही दिवसांपूर्वी, 91% रिटेलरचे आहेत डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये लॉस करून घेत आहे. आणि तो होतोच. तुम्ही बघा, एक दिवस आपल्याला प्रॉफिट होतो, आपण आनंदी होतो, हे 5,000 रुपये झालं माझं आज रिलायन्समध्ये प्रॉफिट ऑप्शनमध्ये. अहो पण तुम्ही पुढचे 10-15 ट्रेडिंग सेशन त्याच्यामध्ये 50,000 रुपये लॉस करून बसताय. ते फायद्याचं कुठं आहे तुमच्या? त्याच्यावरती भर दिला पाहिजे. हेजिंगमध्ये पैसा असतो आणि हे डेरिव्हेटिव्ह मार्केट जे आहे हेजसाठीच तयार केलेलं होतं, त्याचा उद्देशच होता तो. पण ते पकडत नाही कोणी. ते म्हणतात करायचंच आम्हाला ऑप्शन. मग आपण त्यांना जास्त थांबवू पण शकत नाही. करायचं तर करा, मग काय करणार, दुसरा विलास पण नाही आपल्याकडे. ठीक आहे. सर्वांना एकच विनंती असेल की सर्वांनी इन्व्हेस्टमेंटवरती भर द्या. तर हे इन्व्हेस्टमेंटमध्ये एवढी पॉवर असते, ते करत चला. मेन तर तुम्ही इक्विटीमध्ये पण करा, चांगले स्टॉक निवडा, त्यांना होल्ड करा, वेळ द्या त्यांना, वाढतात चांगले. फक्त पेनी स्टॉक नका बाय करू. कोणी म्हणेल ना, काल फेसबुक रीलवरती ना 50 पैशांचा एक स्टॉक आला होता, 20,000 क्वांटिटी घेतल्या असत्या तर बरं झालं असता. 10% वरती गेलेले आज. असे 50 पैशांचे 1 रुपयांचे स्टॉक शक्यतो टाळाच, त्याच्यामध्ये फायदा नाही आहे. त्या प्रॉफिटेबल कंपन्या नसतात. एखादा स्टॉक तुम्हाला दिसला ना 500 रुपयाचा, कंपनी चांगली आहे, त्याला होल्ड करा. अगोदर कंपनीला समजून घ्या, कंपनीचा जो बिझनेस असतो ना त्याला समजून मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आपण पैसा जो लावतोय ना त्या बिझनेसवरतीच लावतोय, आणि त्या बिझनेसला समजून घेणं आपलं काम बनतं. असं अंदाजे कोणत्याही जागेवरती गुंतवणूक नका करा. चांगले चांगले शेअर असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक करा. आणि म्युच्युअल फंड असतात, डेट कॅटेगरी जे असते ना त्याला सोडून बाकीचं कोणतं इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली ना, रिटर्न तुम्हाला 15%च्या वरच मिळणार आहे तिथे. बॅलन्स फंड असतात, हायब्रिड फंड म्हणतो आपण, शिकलेलो आहे त्याच्याबद्दल. पण त्याच्यात जरी गुंतवणूक केली तुम्हाला रिटर्न 15%च्या वरतीच मिळतील. तिथे खाली मिळणारच नाही रिटर्न कोणताही. जरी तुम्हाला माहीत नाही ना म्युच्युअल फंड, तुम्ही करा, एखादं नाव शोधा इक्विटी म्युच्युअल फंडचं, करा गुंतवणूक. तो तुम्हाला आहे ना ॲन्युअल रिटर्न देणार ना 15%च्या वरतीच देणार तो. फक्त डेट कॅटेगरीमध्ये रिटर्न तुमचे 5-7% दिसतील, तिथं नका जाऊ फक्त. बघा, आणि स्वाद घेत चला मार्केटचा. ठीक आहे. स्वाद म्हणजे घेणं म्हणजे कसं, तुम्ही म्हणणार की हे ट्रेडिंग करणं ज्याला जमतं त्यांनी करा. आणि ट्रेडिंग जमतं, स्विंग ट्रेडिंगमध्ये बनतो पैसा, पण त्याच्यासाठी ना प्रॅक्टिस करावी लागेल थोडा दिवस. फंड कमी कमी लावत जायचे. एकाच वेळेला मोठा फंड कधी लावायचाच नसतं मार्केटमध्ये ना, थोडं बॅकअप ठेवत चला पैसा. एकाच वेळेला लावलं काय होतं, हे बघा प्रॉफिट तुम्हाला जास्त दिसणार. एका स्टॉकमध्ये 5 लाख लावायचे, बरोबर, एका त्या स्टॉकमध्ये 1 लाख लावायचे. फरक आहे की 5 लाखावरती प्रॉफिट तुम्हाला जास्त दिसणार, 1 लाखावरती कमी दिसणार आहे. पण शक्यतो कमी फंड लावूनच केलं पाहिजे आपण काम. मार्केटमध्ये काही पण होत असतं, मार्केट सुप्रीम आहे, उतार चढाव मार्केटमध्ये खूप येत असतात.
आपण लॉस पहिले बघितलं, पहिले प्रॉफिट नंतर आलं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि एवढा वेळात वेळ देऊन तुम्ही या ठिकाणी आले सर्वजण. ठीक आहे. वेळ खूप महत्त्वाचा असतो प्रत्येकाचा. ठीक आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आणि अशाच भेटीगाठी घेत चाललो भविष्यामध्ये पण. नियोजन करतोय की पुढच्या एप्रिल मेमध्ये आपल्या जेवढ्या पण बॅच असतील किंवा आपले दीपटेकचे बाकीचे पण सदस्य असतील, जसं ते यूट्यूबवरती कंटिन्यू असतात, एक पुन्हा असा स्नेह मेळावा कंबाईन पुढच्या वर्षी आयोजित करूया. सर्वजण तयार असतील का त्याच्यासाठी? म्हणजे सर्वांना एकत्र भेटण्याची पुन्हा संधी. आपण तर हे कसं आता बॅच वाईज, जसं मागच्या वर्षी जी बॅच होती त्यांचं वेगळं झालं स्नेह मेळावा, आत्ताची ही बॅच झाली, पण हे सर्वजण एकत्र येतील, गाठीभेटी होतील, सर्वांच्या ओळख होईल. बरोबर आहे. जे टीमवर्क म्हणतो ना आपण, जसं मी डिस्कशन ग्रुप तयार केले त्याच्यामध्ये माझा उद्देश तोच होता. जसं आता चार्ट पाठवतात बघा आपल्या त्या ग्रुपवरती, उद्देश एकच होता की थोडंसं नॉलेजची शेअरिंग झाली पाहिजे. काही लोकांना बोलायला जमत नाही, पण दुसऱ्यांच्या काही गोष्टी बघून ते शिकण्याचा प्रयत्न करतात. डिस्कशन होत असतं त्या ठिकाणी. मग ते डिस्कशनसाठीच आपण ते ग्रुप तयार केले होते. मग असा एक मोठा परिवार या ठिकाणी जर तयार झाला तर ज्यांना जमत नाही त्यांना पण जमायला लागेल, आणि ज्यांना जमतंय त्यांची प्रॅक्टिस होत जाईल त्याच्यामध्ये. हा फरक पडतो. ठीक. तर पुढच्या वर्षी आपण करूया एप्रिल मे महिन्यामध्ये. सुट्टीचे दिवस असतात, मुलांना पण वेळ असतो, तर सर्व बॅच आहे किंवा इतर सदस्य असतील त्यांना एकत्र आणण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. ठीक आहे. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी आपण. तसं आपलं तर झूमवरती भेटत असतो, पण पुढच्या वर्षी पुन्हा भेटू आपण. ठीक. जय हिंद.